नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। कसं माहिती आहे का, दिवाळी आली आहे आणि दिवाळीबद्दल तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि त्याच अनुषंगाने मी एक विषय निवडतोय आज, जो खूप आपल्या आयुष्यामध्ये इम्पॉर्टंट आहे। कसं असतं माहिती आहे का, आपल्या आयुष्यामध्ये आपण लोकांना इम्प्रेस करण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो, खूप इम्प्रेस करत असतो। म्हणजे लोकांची आपल्याला व्हॅलिडेशन मिळवायची असते, लोकांची एक मान्यता मिळवायची असते की हा खूप व्यक्ती भारी आहे वगैरे वगैरे वगैरे। आणि ते मिळवण्यासाठी आपण आयुष्यामध्ये इतक्या गोष्टी करायला लागतो ना, म्हणजे जे नसतं ते सुद्धा आपण वाढवून सांगायला लागतो। भरपूर गोष्टी करत असतो आपण, म्हणजे आपली प्रत्येक गोष्ट आपण लोकांना दाखवण्यासाठी करायला लागतो। म्हणजे आता तर ते एक फॅशनच झालं आहे सगळीकडं। आपण कुठं फिरायला गेलो, नवीन कपडे घेतली, नवीन गाडी घेतली, नवीन घर बांधलं, सगळं सोशल मीडियावर आपण शेअर करत असतो। आता ते स्नॅपचॅटचं एक आलं आहे, आज मी ह्या रेस्टॉरंटमध्ये गेलो, हे खाल्लो, आज मी इथं आहे, तिथं आहे, सगळ्या गोष्टी कंटिन्युअसली शेअर करत राहणं। प्रत्येकी 15-15 मिनटाला अपडेट्स देत राहतात लोक। पण हे कसं असतं माहिती आहे का, त्यांनी एक हॅबिट होऊन जाते लोकांना आपल्या गोष्टी दाखवण्याची, की मी किती आनंदी जगतो आहे, माझं आयुष्य किती सुंदर आहे, किती बेटर आहे। आणि ती एक स्पर्धा आपल्या आयुष्यामध्ये येते। म्हणजे एखादा व्यक्ती जर असं करत असेल तर मग आपल्या मनामध्ये पण विचार येतो की आपल्याला पण हे करायचं आहे। आता मोस्टली लोक जे फिरायला जातात ना, ते आपल्याला गरज आहे म्हणून जात नाहीत, लोकांना दाखवण्यासाठी जातात, फोटो काढण्यासाठी जातात। आणि असे इन्सिडेंट्स माझ्यासोबत भरपूर झालेत। फक्त फोटो काढण्यासाठी चला एखाद्या स्पॉटवर का जायचं आहे, छान फोटो निघतात, मग लोकांना आपण दाखवायचं की मी इकडे गेलतो, मी तिकडे गेलतो। म्हणजे समोरच्याला वाटत असते की हा व्यक्ती खूप आनंदी आहे, किती भारी एन्जॉय करतोय वगैरे वगैरे। सतत काहीतरी अपलोड करत राहणं, सतत लोकांना काहीतरी दाखवत राहणं, ह्याची एक सवय लागली लोकांना। इम्प्रेस करायचं लोकांना, म्हणजे माझं आयुष्य किती सुंदर आहे, आतून पूर्णपणे वाट लागलेली असते। 10 मिनटं पण आपण स्थिर नाही, शांत राहू शकत। पण हे सगळं का होतं माहिती आहे का, आपल्याला स्वतःची ओळख नसते, आपण स्वतःला ओळखतच नसतो की ॲक्च्युअलमध्ये मी कोण आहे, मी कसं आहे, ॲक्च्युअलमध्ये आयुष्य काय आहे, आनंद कशात आहे। ह्या प्रश्नाचे उत्तर आपण कधी स्वतःला विचारतच नाहीत। तो जो प्रवाह चालला आहे ना, त्या प्रवाहामध्ये आपण पण वाहत असतो। जे सगळे बाकीचे लोक करतायत ना, त्याच गोष्टी आपण करत राहतो। मग त्यातून आपल्याला कंटिन्युअसली दुःख मिळत राहतं आहे, सगळ्या गोष्टी होत आहेत, पण आपल्याला तिकडं लक्ष राहत नाही आहे। त्याच्यामुळे आयुष्यामध्ये ना शो ऑफ करणं थांबवलं पाहिजे। माझ्या पण आयुष्यामध्ये मी प्रचंड ह्या गोष्टी केलेल्या आहेत। माझी ह्याच्यासोबत ओळख आहे, माझी त्याच्यासोबत ओळख आहे, माझा मित्र हा आहे, माझा मित्र तो आहे वगैरे वगैरे, सगळ्या जगांना दाखवण्याच्या गोष्टी। त्या मित्रासोबत आपलं बॉन्डिंग किती आहे हे महत्त्वाचं नाही, पण तो माझा मित्र आहे मग ते जगाला सांगायचं। आणि अशा भरपूर गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपण करत असतो, पण ज्या ॲक्च्युअलमध्ये काही कामाच्या नसतात, ज्याने आपण आणखी इन्सिक्युअर होतो। आपल्याला एकदा जर ही सवय लागली ना लोकांना दाखवण्याची, मग ते त्याला एंड नाही आहे, कितीही दाखवत राहावं लागतं। पण ह्या गोष्टीने आपण आयुष्यावर दुःखी राहतो। त्याच्यामुळे पहिल्यांदा स्वतःला ओळखायचं की आपली व्हॅल्यू काय आहे, आपली मूल्य काय आहेत, आपली तत्त्व काय आहेत, आपलं आयुष्य काय आहे, आपण का सगळ्या ह्या गोष्टी करतोय। आणि ज्यावेळेस आपल्याला ह्या प्रश्नांची उत्तर कळायला लागतात, त्यावेळेस मग आपली सेल्फ जी व्हॅल्यू असते ना, ती वाढायला लागते। आपण लोकांच्या व्हॅलिडेशनसाठी काम करत नाहीत, लोकांच्या मान्यतेसाठी आपण कुठली गोष्ट करत नाहीत। आपण आहे त्या गोष्टीमध्ये आनंदी असतो, कोणासोबत स्पर्धा करत नाही, काही करत नाही। आणि तिथून मग आपल्याला ॲक्च्युअलमध्ये आयुष्यामध्ये आनंद मिळत असतो। पण मोस्टली ह्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये मिसिंग असतात, कारण आपण ह्या गोष्टींचा कधी बारकाईने विचारच नाहीत करत। सगळं आता दिवाळीच्या शॉपिंगपासून ते सगळ्या गोष्टी फक्त शो ऑफसाठी। म्हणजे एखादी साडी जरी घेतली तर सगळ्या गल्लीत फिरून आणायची, ही साडी घेतली आहे, ती साडी घेतली आहे, एवढ्या रुपयाची आहे, महत्त्वाची असते प्राईस। आणि असं आपलं आयुष्य झालं आहे, ज्या आयुष्यामध्ये आनंद कुठेही नसतो। आपल्याला वाटतो की लोकांना दाखवल्यानंतर मला आनंद मिळतो आहे, पण तो क्षणिक आनंद आहे, जो आपल्याला स्थिरता देत नाही, शांती देत नाही। तो जेवढ्या फास्ट येतो तेवढ्या फास्ट निघूनही जातो। आणि मग आणखी ती पोकळी निर्माण राहते आपल्या आयुष्यामध्ये, आणि सतत नवीन काहीतरी करू वाटतं, लोकांना इम्प्रेस करू वाटतं, आणि ती एक सवय लागून जाते आयुष्यामध्ये। म्हणजे माणूस आयुष्यभर कधी समाधानी होऊ शकत नाही, तो आयुष्यभर असमाधानी राहतो। त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। लोकांना इम्प्रेस करण्यासाठी काहीच नाही करायचं। जर तुमच्या आतून एखादी गोष्ट येत असेल ना, देन इट्स ओके, तेवढ्यापुरतं तेवढं ठीक आहे। पण त्या ट्रॅपमध्ये कधी नाही अडकायचं लोकांना दाखवण्याच्या। माझे कपडे 5,000चे आहे, ती माझं हे आहे, माझं ते आहे वगैरे वगैरे, काहीच नाही करायचं असल्या गोष्टी। म्हणजे मुळामध्ये आपण ह्या गोष्टी जाणीवपूर्वक करत नसतो, पण बाकीच्यांचं बघून आपल्याला ती एक सवय लागलेली असते, तुझ्यापेक्षा मी काय कमी आहे का। आणि मग त्या स्पर्धेमध्ये आपण इनडायरेक्टली उतरतो आणि हाताने आपल्या आयुष्याचं मात्र करून घेतो। दुःख सतत आपल्याला सतावत राहतं। त्याच्यामुळे ह्या गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे।
लोकांना इम्प्रेस करण्यासाठी जगू नका. स्वतःला ओळखा, स्वतःची व्हॅल्यू माहीत करून घ्या आणि ते जगण्याचा प्रयत्न करा. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर त्या देखील व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.